तुमच्या विभागातला खासदार नेमका कोण होणार? लोकसभा निवडणुकीचं विभागनिहाय विश्लेषण सध्या सुरू आहे आणि आता मुंबई आणि परिसरात नेमका कोणाला कौल मिळालाय जाणून घेणार आहोत। इथेही पियुष गोयल, उज्ज्वल निकम यांच्यासारखे हाय प्रोफाईल उमेदवार महायुतीकडनं मैदानात आहेत, तर अमोल कीर्तीकरांसारखा युवा नेता ठाकरेंच्या शिवसेनेकडनं पहिल्यांदाच लोकसभेच्या रणांगणात उतरलाय। इथलं चित्र काय असणार ते स्थानिक पत्रकारांकडनं जाणून घेणारच आहोत। त्याआधी एक्झिट पोल मधून काय निरीक्षण समोर आलं होतं आपण ते पाहूया। काय आहे एक्झिट पोलचा अंदाज? मुंबईत महायुती आणि मवियाला प्रत्येकी 3 जागा मिळतील असं पोल सांगतोय। मुंबईत भाजपला 2 तर शिंदेंच्या शिवसेनेला 1 जागा मिळेल असं पोलचं म्हणणं आहे। मुंबईत ठाकरेंची शिवसेना 3 जागा जिंकू शकते असं पोलचा निरीक्षण समोर येतं। आणि या सगळ्याबद्दल अधिक विश्लेषण करण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडे जाणार आहोत। निलेश, मुंबई आणि परिसरात खरं म्हणजे महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, दोघांनी जोर लावलेला होता। पंतप्रधानांचा रोड शो देखील मुंबईमध्ये झालेला होता। तिकडे मवियाची एक मोठी सभा बीकेसी मध्ये झालेली होती। हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आता स्थानिक पत्रकार जे आहेत, तज्ञ मंडळी जी आहेत, त्यांना नेमकं काय वाटतंय, कुणाला मिळू शकतो हा कल? निलेश, अश्विन, खरं तर मुंबईच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळेच स्थानिक पत्रकारांनाही या संदर्भात काय वाटतं हे आपण आज जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत प्रफुल्ल मरपकवार सर आहेत, जे टाइम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पत्रकार आहेत, संजय सावंत सर आहेत, जे माय महानगरचे संपादक आहेत, तर जोरे सर आपल्यासोबत आहेत, जे मिड डेचे राजकीय संपादक आहेत। आपण तिघांशीही बातचीत करणार आहोत। सुरुवातीला आपण प्रफुल्ल सरांकडे जाऊयात। सर, मुंबईमध्ये 6 जागा आहेत, काय वाटतं तुम्हाला, काय होऊ शकेल? एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की उद्धव ठाकरेंना सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज असा आहे की कुठलाही पक्ष आपले उमेदवार जाहीर करायच्या आधी उद्धव ठाकरेंनी मुंबईतले नाही, साऱ्या महाराष्ट्रातले 21 उमेदवार जाहीर करून टाकले। ह्याच्यामुळे एक ॲडव्हान्टेज त्यांना असा झाला उद्धव ठाकरेंना, बाकीच्या लोकांना प्रचाराकरता कमी दिवस मिळाले, यांना मॅक्झिमम प्रचाराकरता वेळ मिळालेली आहे। आणि BJPच्या बाबतीत असेल फार उशीर झाला। म्हणजे उज्ज्वल निकमचं जर बघितलं, म्हणजे पूनम महाजनला तिकीट मिळते की नाही मिळत याच्याबद्दल पूनम महाजनलाही माहीत नव्हतं। तोच किस्सा उज्ज्वल निकमच्या बाबतीत झाला। एवढा मोठा वकील लोकसभेच्या रिंगणात उभा राहिला, पण सगळं अधांतरी होतं ना, पेपरमध्ये चर्चा, त्याला काही माहिती नाही आपण कॅन्डिडेट आहे की नाही। मला असं वाटतं की पेपरमध्ये त्यांचं नाव आल्यानंतर त्यांना माहीत झालं की ते लोकसभेचे उमेदवार आहेत। दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंतचं नाव जाहीर करून 1 महिना झाला। तिथे यामिनी जाधव शेवटच्या क्षणी, तोपर्यंत स्पीकर आपले राहुल नार्वेकर उभे राहतात, अजून कोण उभे राहतात, हे सगळं मला असं वाटतं की जवळजवळ सगळ्या पक्षात कन्फ्युजन होतं। त्याच्यामुळे या उमेदवारांना प्रचाराकरता फार कमी वेळ मिळाला। संजय सावंत सरांकडे जाणार आहोत। सर, अनेक वर्ष तुम्ही बातमीदारी करताय, काय प्रामुख्यानं तुम्हाला लोकांचा कल वाटला आणि काय होऊ शकतं? मुंबईच्या बाबतीत जर बोलायचं झालं किंवा राज्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हा चेहरा घेऊन भाजप निवडणुकीसाठी गेली होती। मात्र मुंबईच्या बाबतीत जे तिन्ही उमेदवार आहेत ते तिन्ही उमेदवार बदलल्यामुळे एक प्रकारे नरेंद्र मोदी यांचा चेहरा घेऊन भाजप जे का बागुलबुवा करतो ते मुंबईत त्या पद्धतीने दिसलं नाही। आणि दुसरा जो सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे, जो मार्कपवार सरांनी जो आता सांगितला की शिंदे गट म्हणा किंवा भाजपकडून खूप उशिरा उमेदवार जाहीर झाले आणि इथले महत्त्वाचे जर विषय ह्या निवडणुकीमध्ये विषय काही नव्हते लोकसभेसाठी। मला असं वाटतं मुंबई ठाणे रिजन जर आपण म्हटलं, इकडे खुद्दारी वर्सेस गद्दारी हाच विषय होता। आणि मला वाटतं मुंबईमध्ये शिवसेनेचा जन्म झालेला आहे, खरी शिवसेना कोणाची याच विषयावरती जे भावनिक आव्हान जे उद्धव ठाकरे यांनी केलं, आदित्य ठाकरे यांनी केलं, त्याचा त्यांना जास्त फायदा होईल असं मला वाटतं। जोरे सर, तुम्ही काय सांगाल? खरं तर या पद्धतीनं या ठिकाणी प्रचाराला कमी उमेदवारांना सत्ताधारी पक्षातला वेळ मिळाला होता, आपलं काय विश्लेषण? मी असं म्हणेल, यांनी दोघांनी सांगितलेले पॉईंट्स रिपीट करणार नाही मी। माझं ऑब्झर्वेशन हे आहे की मुंबईमध्ये 2 फेसेसवरती निवडणूक होती आहे, एक फॉर मोदी आणि एक फॉर उद्धव ठाकरे। इथे प्रश्न आहे उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाचा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा। मुंबईत ते तरले तर त्यांचा पक्ष तरेल। मुंबई आणि शिवसेना हे अगदी घट्ट नातं आहे। मुंबईत शिवसेना आहे तर इतर ठिकाणी आहे। हा निकाल ते ठरवेल। ओरिजिनल जसं असली नकली जो एक मध्ये प्रश्न आला होता तो मुंबई ठरवेल, मराठवाडा ठरवेल आणि काही प्रमाणात ज्या इतर ठिकाणी ते लढत आहेत ते ठरवतील। मुंबईच्या लोकांना यावेळी 2 गोष्टींमध्ये पर्याय दिसले। एक राज्य सरकार आणि मोदी सरकार यांनी मुंबईचा चेहरा बदलण्याचा केलेला प्रयत्न तो, आणि दुसरा
भाषिक आणि प्रांतिक एक प्राईड की शिवसेनेला आपल्यातून म्हणजे कोणती दोनपैकी कोणत्या शिवसेनेला प्रिफर करायचं आणि ज्या शिवसेनेला मुंबईकर आणि MMRमधले लोक प्रिफर करतील ती शिवसेना ही यानंतर खरी असली समजलं जाईल. आपण पुन्हा एकदा प्रफुल्ल मोरपकवार सरांकडे जाणार आहोत. खरं तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याचा प्रचंड प्रमाणात चर्चा होती. ठाणे, कल्याण यासोबतच शेजारीच असणारा पालघर जिल्हा, याबद्दल सर काय वाटतं आपल्याला? जो गोंधळ मुंबईत झाला नेमणुकीबद्दल, तोच गोंधळ ठाणे, कल्याण, पालघरमध्ये झाला आहे. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचे चिरंजीव कुठून उभे राहतील हे शेवटच्या क्षणापर्यंत ते जाहीर करू शकले नाही. तर एवढी अनसर्टन्टी काय आहे? पालघरमध्ये उशीर झाला, त्यांचे चिरंजीव कल्याणमध्ये होते, तिथे तेच झालं, ठाण्यामध्ये तेच झालं. म्हणजे या सगळ्या ठिकाणी ॲडव्हान्टेज शिवसेना आहेच. आणि जसं जोरेंनी सांगितलं, ह्या इलेक्शननंतर खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची, खरा राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा की अजित पवारांचा, याचा देखील निकाल लागणार आहे. सर आपण मला वाटतं की ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये म्हणजे MMR रिजन जर आपण म्हटलं 10 जागामध्ये, त्यामध्ये 5 ठिकाणी भाजपचे विद्यमान खासदार होते. मात्र त्यापैकी जसं मुंबईतील 3 खासदार बदलण्यात आलं, तसंच पालघरमधील जो शिंदे गटाचा जो खासदार होता राजेंद्र गावित यांना तिथून उमेदवारी नाकारण्यात आली. आणि ठाणा आणि कल्याणच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेवटच्या क्षणी जी नरेश म्हस्केंची उमेदवारी जाहीर झाली, त्या ठिकाणी ती उमेदवारी मिळण्यासाठी म्हणजे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मला ती सीट शिंदेंच्या प्रेस्टिजसाठी, शिंदेंचं एकूण जे काय वलय आहे किंवा शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यासाठी मी त्यांच्यासाठी जागा सोडली. म्हणजे ठाण्यातली जागासुद्धा भाजपने मनावर दगड ठेवून सोडलेली आहे. त्यामुळे मला वाटतं कार्यकर्ते किंवा जे पदाधिकारी ह्या सगळ्या निवडणुकीचा भाग असतात किंवा मतदार हे भाग असतात, त्यावेळी त्यांना हे कळून चुकतं की नक्की आपण कुणासाठी मतदान करतो आहे. मुंबईच्या बाबतीत तोच मुद्दा आहे की ज्या पद्धतीने शेवटच्या क्षणी तिन्ही ठिकाणी उमेदवार देण्यात आले आणि सिटिंग MP म्हणजे वारंवार काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की गोपाळ शेट्टी असतील, तिथे मनोज कोटक असतील किंवा पूनम महाजन, ह्यांना जर तुम्हाला रिप्लेस करायचं म्हणजे शिंदे गटासाठी तुम्ही सांगता, अजित पवारांसाठी सांगता की नरेंद्र मोदी यांचा चेहरा वापरून आपल्याला निवडणूक लढायचं, मग तुमच्या खासदारांसाठी हा पर्याय का नव्हता? माझ्यापुढे हा महत्त्वाचा प्रश्न वाटतो आहे. आपण पाहतोय अशा पद्धतीचं हे विश्लेषण आहे. कुठंतरी ज्या पद्धतीनं उमेदवारी घोषित करण्यामध्ये झालेला वेळ होता, हा कुठंतरी फटका बसू शकतो महायुतीला, अशा पद्धतीचाच एक सूर या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. अश्विन, खरं निलेश, आणि नेमकं आता चित्र काय, नेमका कौल कुणाला, कुणावर शिक्कामोर्तब होते, आपल्याला 4 तारखेला कळणार आहे. धन्यवाद निलेश या सगळ्या विश्लेषणाबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.